नमस्कार. आज आपण जाणून घेऊ कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीचे महात्म्य. या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात. ते ह्याच दिवशी आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत शेषशायी श्री विष्णू 4 महिन्याच्या योगनिद्रेत जातात. हा कालावधी वैष्णवांच्या विरहाचा काळ असतो. मात्र कार्तिक शुद्ध एकादशीस भगवान श्री विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि त्या दिवशी पंढरपुरात मोठी यात्रा भरते. या दिवशी पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा, वाद्यपूजा, महानैवेद्य असे कार्यक्रम होतात. तसेच कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम होतात. पंढरपुराच्या विठ्ठलाच्या मंदिरात कार्तिक एकादशीस तुळशी विवाह पार पडतो आणि दुसऱ्या दिवशी कार्तिक द्वादशी पासून राज्यभर तुळशी विवाहास प्रारंभ होतो. या दिवशी पंढरपुरात भाविक पोहोचतात. कळसाचं दर्शन, मुखदर्शन जे जे शक्य होईल तशा पद्धतीने दर्शन घेतात. त्याचबरोबर या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करायला देखील महत्व असल्याचं मानलं जातं. त्यामुळे चंद्रभागा नदीचा किनारा वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. कार्तिक शुद्ध एकादशी पासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्त होते. ज्यांना विठ्ठलाचे दर्शन पंढरपुरात जाऊन घेणे शक्य नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून जवळील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. या दिवशी देवाला तुळशीपत्र वाहिले जाते. या एकादशीच्या दिवशी अनेक भक्तगण दिवसभर उपवास करतात. या दिवशी फलाहार घेऊन दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. ह्या एकादशीस पहाटे लवकर उठून स्नान करून सकाळची दिनचर्या संपवून भगवान विष्णूंची पूजा करतात. भगवान विष्णूंची मूर्ती पूर्व दिशेला पिवळ्या कपड्यावर स्थापित करतात. नंतर भक्तिभावाने भगवान श्री विष्णूंची पूजा करतात. देवासमोर तुपाचा दिवा लावतात. फळे फुले अर्पण करतात. ओम अच्युताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करतात. या एकादशीच्या व्रतात फक्त फळे खातात. दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला अन्नदान करतात किंवा गरजूंना दान करतात व व्रत सोडतात. या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू व लक्ष्मीची कृपा आशीर्वाद लाभतात.